आम्हाला असं काय कुठला गर्व वाटत नाही का बाबा आम्ही शरद मारलीच, मथुरची मारली का आम्हाला खूप असं काय नाही। आम्ही आज माझा सिकंदर जो आहे ती 4 नंबरची रेस हारतो आणि 1 नंबरची गाडी मारू शकतो, एवढा दबायला धमक आहे। फक्त एवढंच आहे का लोक बोलतात का येतात आणि 22,000 रुपये उडतात, पण आम्ही 22,000 रुपये उडत नाही, आम्ही करून दाखवतो। सिकंदर आणि सम्राट विजयाचा गुलाल घेतला। आज मथुर विरोधात शर्यत होती, मथुर आणि शंभू, पण आज बिनजोडला सम्राट आणि सिकंदरनी गुलाल घेतलेला आहे। पाहू शकता एक चांगली बिनजोडची शर्यत झाली आणि सिकंदर हा सोनशेठ भोपतराव यांचा कडाव यांचा आहे आणि चांगलं त्यांना गुलाल भेटलेला आहे, कारण का एक मथुर सर्वांचा आवडता बैल आणि त्याच्या विरोधात शर्यत जर जिंकली तर नक्कीच तो बैल आणखी नावरूपाला आहे। तर सिकंदरचं तर नाव होतं, तो आणखी नावरूपाला आला, कारण का बिनजोडची जे प्रेक्षणीय शर्यत होते ना त्याच्यामध्ये जो विजयाचा गुलाल घेतो त्याचं नक्कीच नाव, त्या बैलाचं नाव, त्या मालकाचं नाव पुढे होतं। आणि सोनशेठ भोपतराव यांच्या धावणीत खूप सारी चांगली नंदी आपण मुंबई आणि घाटामध्ये पण पळताना पाहिले। सो चला आता आपण मुलाखत घेऊया सिकंदर आणि सम्राटची, जर एकत्र असेल तर एकत्र घेऊया, बघूया असं काय मुलाखतीचं नियोजन होतं। पाहू शकता सिकंदर आणि सम्राट विजयाचा गुलाल घेताना आणि सोनशेठ भोपतराव आलेले आहेत। भाऊ मोबाईल काढ नाही मित्रांनो पाहू शकता प्रेक्षणीय शर्यत झाली बिनजोडची आणि खूप मोठी शर्यत होती। आपल्याला माहिती आहे मथुरच्या पैरात शंभू होता ज्याने घाट गाजवला, तर घाट गाजवला बिनजोडला पहिल्यांदा इथे बनवली मैदानात आला आणि एक चांगली शर्यत जमली। सोनशेठ आपले कडाव येतील, काय बोला दादा, आज एक मोठी शर्यत होती आणि काय बोला आजच्या शर्यतीबद्दल? काही नाही, आमची शर्यत पहिली गोष्ट एक मैत्रीपूर्ण झाली। राहुल शेठ पाटील यांनी माझ्यावरती नाव फिरवलं, त्यांना आकाश राऊत त्यांचा शंभू निघाला। या गाडीने आत्ता नुकताच वरती घाटावर मोठं मैदान झालं, तिथे 1 नंबरची आखी गाडी मानकरी होती आणि आमची शर्यत झाली ती आकाश शेठ बरोबर, राहुल पाटील राहुल भाई बरोबर। ही आमची एक मैत्रीपूर्ण शर्यत झालेली आहे आणि आम्हाला आनंद झालेला आहे, कारण की आमची मागेही शर्यत झाली होती। आमची शर्यती अशा होत राहतील, प्रेमात पैरे होतील, शर्यती होतील, बस एवढंच, बाकी काय नाही त्याच्यामध्ये। ही शर्यत कशी जमली, मैदानात येऊन का आधी नियोजन? नाही, आमचं नियोजन वेगळं होतं। आम्ही गाडी फिरणार होतो दुसऱ्या नावावरती, पण ती गाडी आधी जमून पूर्ण झाली, तर त्याच्यानंतर मग आम्ही नाव ठेवलं। तर आम्ही आज मोठी शर्यत करायला नियोजनात आलतो। मोठी म्हणजे पैशांनी नुसती मोठी नसते, आमची 22,000 रुपयावर गाडी होती आणि मी 22,000 शर्यत करतो। मला काय, मी 22 लाखावर पण शर्यत करू शकतो, पण पैशांनी नुसता मॅच करून जमत नसतो। 22,000वरती जो शर्यत करतो तो पण 1 नंबर असतो ना, 22 लाखावर आणि 2 लाखावर शर्यत करतो तो पण 1 नंबरचा असतो। आणि आज परत माझ्या ज्या गाड्या झाल्या त्या सगळ्या 22,000च्या आसपास, 20,000, 25,000, 22,000च्या आसपास सगळ्या टॉपच्या गाड्या खेळलेल्या आहेत मी। नक्कीच दादा, कडव येथील सोनशेठ भोपतराव हा नावासाठी खेळत असतो, त्यांच्या धावणीला मोठमोठे नंदी येतात, राजा सुद्धा होता, त्याच्यानंतर सिकंदर आला आणि सिकंदरने तर आज म्हणजे बोलतात ना एक मथुर सर्वांचा आवडता नंदी, त्याच्या विरोधात शर्यत जिंकणं ही मोठी गोष्ट असते, कारण का त्या नंदीने आज बिनजोड जर सलग 5-6 वर्ष गाजवलेत। काय बोलाल दादा? 2022 मध्ये पण माझ्या राजांनी मथुरबरोबर रेस झाली होती, तेव्हाही माझ्या गावावरती मार्केटवरती आमची रेस झाली होती, मोठं मैदान होती, तरी आमची शर्यत झाली होती मथुरबरोबर, तेव्हाही मी विजय झालो होतो। पण आमची शर्यत ही राहुल भाईंबरोबर होती, एकदम मैत्रीपूर्ण होती, एकदम भावाभाव शर्यत होते आणि आजही मथुरबरोबर शर्यत झाली, त्यामुळे आनंद आहेच। पण आम्हाला असं काय कुठला गर्व वाटत नाही का बाबा आम्ही शर्यत मारलीच, मथुरची मारली का आम्हाला खूप, असं काय नाही। आम्ही आज माझा सिकंदर जो आहे ती 4 नंबरची रेस हारतो आणि 1 नंबरची गाडी मारू शकतो, एवढा दबायला धमक आहे। फक्त एवढंच आहे का लोक बोलतात का येतात आणि 22,000 रुपये उडतात, पण आम्ही 22,000 रुपये उडत नाही, आम्ही करून दाखवतो। जिथं जागतं उदाहरण तर या बोनवली मैदानात झालं बघा, मोठी शर्यत झाली तर लोक जी जिंकणारे असतात
तो आनंद जो साजरा करतात ना तो दुसऱ्याला राग येतो. पण आज मी या मैदानात होतो प्रत्यक्षात, तर मी बघितलं आज एकदम शांतताप्रिय विजयाचा गुलाल घेतला. कुठे जल्लोष नाही, कुठे काय नाही. हे दृश्य प्रत्येक बैलगाडा मालकाच्या नजरेत दिसायला पाहिजे. जर विरुद्ध मोठी असली ना, हारली तरी आपण शांततेपर्यंत, जेणेकरून समोरच्या मालकाला राग नाही येणार. तुम्ही काय संदेश द्या? आता कसं झालं बघा, आताच आमचा पेंटिंग गाडी होती, आमची पेंटिंग झाल्याच्यानंतर आमचा निकाल लागला. आकाश शेट राऊत आले, त्याच्यानंतर आमची आम्ही हात मिळवलं एकमेकाला, त्यांनी अभिनंदनही केलं माझं. आणि मला हेच सांगायचं आहे का बाबा, या शर्यती रेस जे आपण करतोय, या रेस अशाच मैत्रीपूर्ण करत जा. आणि आम्ही जल्लोष केला, तुम्ही आता बघितले तिथे सर्व युट्यूबर आहेत. मी वाईट पण ऍक्च्युअली देत नाही, मला वाईट घेण्यासाठी मुलाखत घेण्यासाठी भरपूर मागा लागतात माझ्या, पण मी वाईट देत नाही. पण आज वाईट देते कारण असं आहे का, बरेच जण ट्रोल करत होते मला का हा 22,000वरती करतो. मी 22,000 मी प्रत्येक बाईटमध्ये तुमच्या 22,000 उरले याच्यासाठी करतोय का, मला हे बोलून दाखवायचं. मी वाईट यासाठी दिलेली आहे का 22,000 उडतो ना, हा फक्त सोनू उतरा 22,000 तुमच्यावर उडणार. नक्कीच. आणि जल्लोष हा केला नाही, जल्लोषचं पण तुम्हाला उत्तर देतो. जल्लोष हा आमची मैत्रीपूर्ण झाली असते शरद आहे. याच्या आधी म्हणजे पंढरनाथ स्वर्गीय पंढरनाथ फडके आप्पा यांच्याही बरोबर हे झालेले आहेत भरपूर. आज बऱ्याच म्हणजे सगळ्या मोठ्या जो नामांकित, जे महाराष्ट्रामध्ये जेवढे नामांकित बैल आहेत तेवढ्या बरोबर सोनू उतरे सर्वांचे झालेले आहेत. पण मी जल्लोष हा कधीच केलेला नाहीये. आणि सर्वांना संयमाने खेळा असा मी सल्ला देतो सर्वांना. दादा, प्रत्येक बैलगाडा शर्यतीमध्ये एकच नंदी पळून होत नाही, त्याचा साथीदारही तितका ताकदीतच राहतो. जर साथीदाराने साथ दिला तर नक्की विजयाचा गुलाल येतात. आज सम्राट बैलाबद्दल काय बोलाल? सम्राटचा मालकच असं मला गेलो मी. सम्राट मला भरपूर पायऱ्या येतात, भरपूर पायऱ्या. सम्राट आमचा जरा दुखापतीमध्ये आहे, तरी दुखापतीमध्ये असून सुद्धा आज एवढी मोठी गाडी केली, हा आम्हाला खूप आनंद झाला. आणि त्याचा पायरा कधीच तुटणार नाही. किती जरी आकाशचा ना माझा जरी काय वाकड झालं तरी या गाडीचा पायरा कधी तुटू शकत नाहीये. मला बरेच मोठे टॉपच्या, गेल्या वर्षी एंडिंगला मथुर आणि सिकंदरचा पायरा झाला होता आमची. काही कारणास्तव आमची शर्यत कॅन्सल पण झाली होती याच मैदानामध्ये. काही कारणास्तव शर्यत आमची कॅन्सल होती. मथुर आणि सिकंदर एकाच जुवामध्ये पळणार होती. आमची शर्यत पण जमली होती, काही कारणास्तव शर्यत पण कॅन्सल झाली आणि आज शर्यत झाली. असं काही नाहीये. हा मला बरेच पायऱ्यांचे फोन येतात, पण माझा पायरा हा या साथीदारावरच राहणार कायमस्वरूपी. भले तो पळो किंवा न पळो, पण हा पायरा माझा कायमस्वरूपी राहणार इथे. म्हणजे याच्या पुढे हा आता आज विरोधात होतो, उद्या पायऱ्यात सुद्धा 100% दोन्ही बैल. असं नाहीये आकाश शेटरावांचा पण बैल कुठलाही असो किंवा राहुलभाई पाटील यांचा कुठलाही बैल असो, हा आम्ही एकत्र पायऱ्यामध्ये, आता म्हटलं तर आम्ही एकत्र पळू शकतो पायऱ्यामध्ये. दादा, आकाश शेट राऊत दादा सुद्धा आपल्या नावासाठी, म्हणजे नाव पुढे येण्यासाठीच बैल मोठमोठे खरे आपल्या दावणीला आणतात आणि विजयासाठी गुलाल घेतात. काय बोलाल? संयमी खेळाडू आहेत ते. फक्त कसं आहे, संयमाने खेळलं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नक्कीच. या बैलगाडा क्षेत्र काय शिकून गेला दादा? बैलगाडा क्षेत्रात काय शिकून गेलं, काय शिकून नाही गेलं असं म्हणा ना. कारण की एवढी दोस्ती, एवढं प्रेम आणि एवढी ओळख का बैलगाडी क्षेत्रात. माझं ऍक्च्युली वडील राजकारणामध्ये, त्यामुळे भरपूर आमचं नाव असं आहे. पण बैलगाडी क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव करून गेलेले आहेत. आज कोणी जरी आमदार जरी असले, ते फक्त 2 तालुक्याला, जिल्ह्याला फक्त मर्यादित असतात. पण या बैलगाडी राजा झाला माझा, राजा साथी झाला सिकंदर 777 या सम्राटनी मला महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही फेमस करून टाकलेलं आहे. नक्कीच. दादा, या बवणीला मैदानात पहिल्यांदा आले का? या वर्षी तुम्ही मैदानात पहिल्यांदा आले का? ह्या वर्षी मी आमचा कर्जत तालुका सोडून पहिल्यांदा बाहेर खेळायला आलेलो आहे. अच्छा, मग आता याच्या पुढे सिकंदरचं कसं काय नियोजन, कुठे आता कोणत्या मैदानात? ह्याच्या पुढे जसं मैदान आमचं नियोजन आकाश करतो, तो बोलल तसं नियोजन असतं माझं पूर्ण. आणि आमचे ग्रुपचे, आमचे बालिगम ग्रुप काढाव, हे सर्व पोरं असतात, त्यांना विचारून नियोजन करून बाकी आकाशी चर्चा करून नियोजन सगळं होतं. आजची शर्यत बघितली का तुम्ही? नाही बघितली अजून, मी फक्त पेंडिंगची बघितली एवढीच फक्त. नक्की. शुभेच्छा दादा तुम्हाला, कारण का अजून बरेचसे आहेत ज्यांना मुलाखत द्यायचे आहेत. शुभेच्छा तुम्हाला. आणि सिकंदर आणि सम्राट असाच पुढे नाव करत राहिले. हा पैरा पुन्हा आम्हाला दुसऱ्या मैदानात. नक्कीच. धन्यवाद.